तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल इरलार IIT मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ मराठीमधला थर्ड क्लास आहे। याच्या आधी मी 2 क्लास सॉल्व करून दिलेला आहे। याचा सेम तसाच आपण या क्लासला पण MCQ सॉल्व करून देऊ। तर स्टार्ट करू। आजचा जर क्लास आहे आपला टर्नर सेकंड इयर थेरी MCQ। पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द वर्क होल्डिंग डिवाइस यूज्ड टू होल्ड इरेग्युलर जॉब ऑन अ लेथ। म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, अनियमित आकारच्या जॉबला लेथवर पकडण्यासाठी कोणते साधन वापरतात। म्हणजे जे रेग्युलर जॉब आपण जसं रेग्युलर जॉबचा शेप असते गोलाकार, चौकोन, हेक्सागोनल, याच्या व्यतिरिक्त जे वेगळ्या आकाराचा जॉब असते त्या जॉबला पकडण्यासाठी कोणते साधन वापरतात लेथ मशीनमध्ये, हेच प्रश्न विचारलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा ऑप्शन आहे 3 जॉ चक आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट। या इथं 4 जॉ चक आहे, 4 जॉ चक आणि ऑप्शन चौथा आहे ड्रायव्हिंग प्लेट। तर प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, अनियमित आकाराच्या जॉबला लेथवर पकडण्यासाठी कोणते साधन वापरतात। तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फेस प्लेट। फेस प्लेटचा वापर अनियमित म्हणजे कोणताही ते जॉबचा एका कोणताही आकार असला तरी फेस प्लेटवर आपण लावू शकतो, कारण फेस प्लेटवर आपण अँगल प्लेट आणि काउंटर वेटच्या सहाय्याने त्याला ॲडजस्ट करून फेस प्लेटवर लावता येते आणि त्यावर कोणतेही ऑपरेशन करता येते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल बिटवीन द टू फेसेस ऑफ ॲन अँगल प्लेट। अँगल प्लेटच्या दोन बाजूमधील कोन किती असतो। जसं अँगल प्लेट आपण बघितलेलं आहे, अँगल प्लेट एल शेपमध्ये असते, तर अँगल प्लेटच्या दोन बाजूमधील कोन किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 30 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 45 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 60 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 90 डिग्री। तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, अँगल प्लेटच्या दोन बाजूमधील अँगल किती असतो। जसं अँगल मी आधी सांगितलं एल शेपमध्ये असते, तर एल शेप हा किती डिग्रीमध्ये असते, 90 डिग्रीमध्ये असते। एल पूर्ण आपलं 90 डिग्रीमध्ये असते, तर अँगल प्लेटचा जे एल शेपचा जे अँगल असते ते 90 डिग्री असते। नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज टू मेक ॲन अँगल प्लेट। अँगल प्लेट बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे माइल्ड स्टील, दुसरा ऑप्शन आहे कास्ट आयरन, तिसरा ऑप्शन आहे टूल स्टील आणि चौथा ऑप्शन आहे रॉट आयरन। तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता अँगल प्लेट बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कास्ट आयरन। जास्त जे टूल्स इक्विपमेंट किंवा मशिनरीज असते हे सगळ्यात जास्त कास्ट आयरन पासूनच बनवलेलं जाते। जसा जास्त वेटेड जे वस्तू असतात जसे मशीनचे बॉडी, मशीनचे पार्ट्स वगैरे, तर कास्ट आयरन पासूनच बनवलेलं जाते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द लेटर ए डेनोट इन सरफेस टेक्स्चर सिम्बॉल। सरफेस टेक्स्चर चिन्हात ए हे काय दर्शवते। म्हणजे एक सरफेस टेक्स्चरचा सिम्बॉल आहे, याच्यामध्ये प्रत्येक लेटरचे एक एक मिनिंग असतात। तर या प्रश्नामध्ये जे विचारलेला ए हा शब्द म्हणजे इथं आपण पाहून राहिलं ए हा शब्द दाखवत आहे, तर या शब्दाचा उत्तर काय म्हणजे या शब्दाचा मिनिंग काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। प्रत्येक इथं जेवढे काही लेटर आपल्याला दाखवलेलं आहे प्रत्येक लेटरचा एक एक वेगळा मिनिंग आहे। तर या प्रश्नामध्ये फक्त ए बद्दलच म्हटलेलं आहे का एचा जर या सिम्बॉल आहे याचा मिनिंग काय असते। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सॅम्पलिंग लेथ, दुसरा ऑप्शन आहे रफनेस व्हॅल्यू, तिसरा ऑप्शन आहे प्रोडक्शन मेथड आणि चौथा ऑप्शन आहे मशीनिंग अलाउन्स। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप वेळा पेपरमध्ये विचारलेला आहे। जसं हे आपण डायग्राम पाहून राहिलो, या डायग्रामवर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे पेपरमध्ये। तर प्रत्येक लेटरबद्दलची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर या प्रश्नामध्ये जसं ए बद्दल आपल्याला विचारलं होतं, हे काय दर्शवते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रफनेस व्हॅल्यू। ह्याचा मिनिंग आहे म्हणजे या ए सिम्बॉलचा मिनिंग असते रफनेस व्हॅल्यू, म्हणजे हा पोझिशन या ठिकाणी आपण एक्स पण देऊ शकते, याचा काही नाही। फक्त आपल्याला हे जे डायग्रामचा सिम्बॉल म्हणजे कोणत्या ठिकाणी आणि त्याची व्हॅल्यू काय असते हे आपल्याला आठवण ठेवायचं। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज द रफनेस व्हॅल्यू एक्सप्रेस। रफनेसचे मूल्य कशामध्ये व्यक्त केले जाते हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मायक्रोमीटर, दुसरा मिलीमीटर, तिसरा सेंटीमीटर आणि चौथा मीटर। तर प्रश्नामध्ये विचारलेला होता रफनेसचे मूल्य कशामध्ये व्यक्त केले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मायक्रोमीटर। जसं रफनेसचा एक स्टँडर्ड सिम्बॉल चार्ट येते N1 पासून N13 पर्यंत, तर त्या चार्टमध्ये पूर्ण जे काही व्हॅल्यू असते पूर्ण
मायक्रॉन मध्ये दिलेलं असते, तर त्याच्या रिलेटेड हे प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द सरफेस रफनेस सिम्बॉल मार्क एक्स रिप्रेझेंट? एक्स चिन्ह सरफेस रफनेस मध्ये काय दर्शवते? जसा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये हा ए बद्दल विचारलेला होता, आता इथं एक्स बद्दल विचारलेला आहे. तर या एक्स ज्या पोझिशन मध्ये आहे, तर या जागाची व्हॅल्यू काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डायरेक्शन ऑफ ले, म्हणजे लेची दिशा. दुसरा सॅम्पलिंग लेंथ. तिसरा मशीनिंग अलाउन्स. आणि चौथा ऑप्शन आहे रफनेस व्हॅल्यू. तर प्रश्नामध्ये जसं विचारलं होतं रफनेस सिम्बॉल दाखवलेला आहे आपल्याला, आणि जो आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं एक्स जे लेटर आहे, तर हा लेटर काय दर्शवते सरफेस रफनेस मध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सॅम्पलिंग लेंथ. लक्षात ठेवा, इथं एक्स दिलेला आहे, तर इथं कोणताही लेटर असू शकतात. फक्त आपल्याला पोझिशन म्हणजे हे जागा आपल्याला आठवण ठेवायची, म्हणजे कोणत्या जागाला काय म्हटलेलं आहे हेच महत्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द सरफेस रफनेस सिम्बॉल मार्क एक्स रिप्रेझेंटेड? जसं मी ना याच्या आधीच म्हटलेलं आहे की कोणता लेटर कोणता असू शकते. जसं याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये लेटर एक्स या ठिकाणी होता, आता एक्स या ठिकाणी आहे. तर आपल्याला लेटर महत्वाचे नाही आहे, आपल्याला जे जागा ज्या ठिकाणी जे जागाला व्हॅल्यू आहे तेच आपल्याला महत्वाचं आहे. तर या प्रश्नामध्ये एक्स म्हणजे आता या ठिकाणी एक्स आहे, तर एक्स काय दर्शवते हेच विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन रफनेस व्हॅल्यू, दुसरा ऑप्शन आहे सॅम्पलिंग लेंथ, तिसरा ऑप्शन आहे मशीनिंग अलाउन्स, आणि चौथा ऑप्शन आहे डायरेक्शन ऑफ ले. तर जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं का एक्स काय दर्शवते रफनेस सरफेस रफनेस सिम्बॉल मध्ये, तर या जर एक्सचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मशीनिंग अलाउन्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रफनेस ग्रेड नंबर शो इन द सिम्बॉल? दिलेल्या चिन्हासाठी रफनेस ग्रेड नंबर कोणता आहे? जसं मी ना आधी म्हटलेलं आहे का सरफेस रफनेसचे जे ग्रेड वगैरे असतात ते मायक्रॉन मध्ये असतात. त्याचा एक स्टँडर्ड चार्ट आहे N1 ते N13 पर्यंत. तर त्याच्या बाजूलाच हे ट्रायंगल पण दिलेलं असतं, जसं 50 मायक्रॉन त्याच्या बाजूला ट्रायंगल असते. तर आता आपल्याला या प्रश्नामध्ये 4 ट्रायंगल दाखवलेला आहे. तर या 4 ट्रायंगल कोणत्या N1 पासून तर N12 पर्यंत कोणत्या नंबरला 4 ट्रायंगल वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. दिलेल्या चिन्हासाठी रफनेस ग्रेड नंबर कोणता आहे? तर पहिला ऑप्शन आहे N1 to N3, दुसरा ऑप्शन आहे N4 to N6, तिसरा ऑप्शन आहे N11 आणि चौथा ऑप्शन आहे N12. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता दिलेल्या चिन्हासाठी सरफेस ग्रेड नंबर कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, N1 to N13. N1 to N13 ना दर्शवण्यासाठी 4 ट्रायंगलचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रफनेस ग्रेड नंबर फॉर द गिवन सिम्बॉल? आकृतीतील रफनेस ग्रेड नंबर कोणता आहे? जसं याच्या आधी 4 ट्रायंगल होता, आता 2 ट्रायंगल आहे. तर सरफेस रफनेसचा जे ग्रेड आहे N1 ते N12 पर्यंत दोन ट्रायंगलच्या साने कोणता ग्रेड दर्शवला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे N7 to N9, दुसरा ऑप्शन आहे N4 to N6, तिसरा ऑप्शन आहे N1 to N3 आणि चौथा ऑप्शन आहे N12. तर ज्याचा प्रश्नामध्ये विचारलेला होता आकृतीतील सरफेस ग्रेड नंबर कोणता आहे, जसा 2 ट्रायंगल दाखवलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, N7 to N9. N7 to N9 ला दर्शवण्यासाठी 2 ग्रेडचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रफनेस व्हॅल्यू ऑफ ग्रेड नंबर 1? N1 ग्रेडचे रफनेस व्हॅल्यू किती आहे? जसं मी आधीच म्हटलेलं आहे, जसं N1 to N12 पर्यंत मायक्रॉन मध्ये असते. तर आता प्रश्नामध्ये विचारलेला आहे N1 ग्रेडची रफनेस मूल्य किती असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 6.3 मायक्रॉन, दुसरा ऑप्शन आहे 0.025 मायक्रॉन, तिसरा ऑप्शन आहे 12.5 मायक्रॉन आणि चौथा ऑप्शन आहे 0.4 मायक्रॉन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता N1 ग्रेडची रफनेस व्हॅल्यू किती आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 0.025 मायक्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द व्हॅल्यू बी रिप्रेझेंट इन सरफेस रफनेस सिम्बॉल? सरफेस रफनेस चिन्हातील बी काय दर्शवते? जसं आता बी आपण पाहून राहिलो डायग्राम मध्ये, बी आता या ठिकाणी, आता बी आपल्याला काय दर्शवते हेच आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रफनेस ग्रेड, दुसरा ऑप्शन आहे सॅम्पलिंग लेंथ, तिसरा ऑप्शन आहे प्रोडक्शन मेथड, चौथा ऑप्शन आहे डायरेक्शन ऑफ ले. तर जसा प्रश्न विचारलेला होता सरफेस रफनेस मध्ये आता बी हा जो पोझिशन म्हणजे जे जागा आहे तर हे काय दर्शवते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्रोडक्शन मेथड म्हणजे उत्पादनाची पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन,
व्हॉट इज द रफनेस व्हॅल्यू ऑफ ग्रेड नंबर N12? N12 म्हणजे N12 ग्रेडची रफनेस व्हॅल्यू किती आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 50 मायक्रॉन, दुसरा ऑप्शन आहे 25 मायक्रॉन, तिसरा ऑप्शन आहे 12.5 मायक्रॉन आणि चौथा ऑप्शन आहे 0.1 मायक्रॉन. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, N12 म्हणजे N12 ग्रेडची रफनेस मूल्य किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 50 मायक्रॉन. जसा आम्ही ना आधी म्हटलेलं आहे N1 पासून N12 पर्यंत असते, तर हे जे मायक्रॉन पण काय असते, जसा N1 ला 50 N12 ला 25 N3 ला 12.5 असा याचा हाफ होत जाते पूर्ण लास्ट शेवटपर्यंत, पूर्ण कॉलमच्या शेवटपर्यंत असं याचा अर्धा होत जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज टू मॅन्युफॅक्चर अ मार्किंग टेबल? मार्किंग टेबल तयार करण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात? आता मार्किंग टेबल म्हणजे काय, जसा सरफेस प्लेट असते, सरफेस प्लेटलाच मार्किंग टेबल म्हटलेलं आहे. तर सरफेस प्लेटला बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा ऑप्शन आहे ॲल्युमिनियम, तिसरा ऑप्शन आहे टूल स्टील आणि चौथा ऑप्शन आहे माइल्ड स्टील. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता मार्किंग टेबल तयार करण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कास्ट आयरन. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ डोज द टर्म मार्क ॲज ई रिप्रेझेंट? आता ई या पाहू शकता डायग्राम मध्ये ई कुठं दाखवलेला आहे, इथं दाखवलेला आहे. दोन एरोचा मधातला भागाला दर्शवण्यासाठी ईचा वापर केलेला आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, ई हे चिन्ह कोणता घटक दर्शवते? सगळ्यात आधी आपल्याला डायग्राम ओळखायचा. डायग्राम मध्ये काय दाखवलेला आहे, डायग्राम मध्ये एक जॉब आहे, जॉबचा साइड व्ह्यू दाखवलेला आहे. तर आपण पाहू शकतो जे जॉब आहे हा एक्सेंट्रिक आहे आणि त्याचा जो साइड व्ह्यू आहे त्या साइड व्ह्यू मध्ये ई हा शब्दाने दर्शवलेला आहे. तर या शब्दाला काय म्हटलेलं जाते, म्हणजे याचा मीनिंग काय असतात? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रो, दुसरा ऑप्शन आहे एक्सेंट्रिसिटी, तिसरा ऑप्शन आहे कॉन्सेंट्रिसिटी आणि चौथा ऑप्शन आहे स्टेप लेंथ. तर जे प्रश्नामध्ये विचारलेला होता ई हे चिन्ह कोणता घटक दर्शवते, म्हणजे या दोन एरो मधला डिस्टन्सला काय म्हटलं जातं, ई न दर्शवलेलं आहे, पण याला काय म्हटलं जातं एक्झॅक्ट? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक्सेंट्रिसिटी. जसं मी आधी म्हटलेलं आहे हा एक्सेंट्रिक जॉब आहे. तर जॉबच्या कॉन्सेंट्रिक सिटी पासून तर एक्सेंट्रिक सिटी पर्यंतची जे डिस्टन्स असते त्या डिस्टन्सला दर्शवण्यासाठी हा ईचा वापर केलेला आहे, म्हणून याला ई शब्द दिलेला आहे. ई म्हणजे एक्सेंट्रिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग थ्रो इन ॲन एक्सेंट्रिक टर्न कॉम्पोनेंट? एक्सेंट्रिक टर्न केलेला जॉबसाठी थ्रो काढण्याचे सूत्र काय आहे? थ्रो म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, थ्रो म्हणजे काय असते, एक्सेंट्रिक म्हणजे तो जॉब किती आउट आहे हेच काढण्याचं सूत्र कोणतं आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रो इज इक्वल टू ई, दुसरा ऑप्शन आहे थ्रो इज इक्वल टू थ्रो, तिसरा ऑप्शन आहे थ्रो इज इक्वल टू 2 इंटू ई, चौथा ऑप्शन आहे थ्रो इज इक्वल टू 3 इंटू ई. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता एक्सेंट्रिक टर्न केलेला जॉबसाठी थ्रो काढण्याचे सूत्र कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी थ्रो इज इक्वल टू 2 इंटू ई. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्सेंट्रिसिटी इन अ जॉब? जॉबसाठी एक्सेंट्रिसिटी काढण्याचे सूत्र कोणते आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ई इज इक्वल टू थ्रो डिवायडेड बाय 2, दुसरा ऑप्शन आहे ई इज इक्वल टू थ्रो इंटू 2 इंटू थ्रो, तिसरा ऑप्शन आहे ई इज इक्वल टू 3 इंटू थ्रो आणि चौथा ऑप्शन आहे ई इज इक्वल टू थ्रो डिवायडेड बाय 4. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता जॉबसाठी एक्सेंट्रिक काढण्याचे सूत्र कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ई इज इक्वल टू थ्रो डिवायडेड बाय 2. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ अँगल प्लेट? अँगल प्लेटचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, जे डायग्राम मध्ये आपण पाहून राहिलो एक अँगल प्लेट दाखवलेला आहे. तर जे डायग्राम मध्ये अँगल प्लेटचा जे प्रकार आहे त्या प्रकार कोणता टाइपचा आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. अँगल प्लेटचा कोणता प्रकार आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेन टाइप, दुसरा बॉक्स टाइप, तिसरा सुबेल टाइप आणि चौथा ऑप्शन आहे स्लॉटेड टाइप. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता अँगल प्लेटचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॉक्स टाइप. आपण याच्यात बघू शकता जे डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये जे अँगल प्लेट दाखवलेला आहे पूर्ण चौकोन बॉक्स सारखाच आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे बॉक्स टाइप अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ अँगल प्लेट? अँगल प्लेटचा प्रकार कोणता आहे? आता डायग्राम मध्ये एक अँगल प्लेटचा डायग्राम दाखवलेला आहे आणि ज्या प्रकारचे अँगल प्लेट आहे आपल्याला ओळखायची आहे.
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेन टाईप, दुसरा स्लॉटेड टाईप, तिसरा बॉक्स टाईप आणि चौथा ऑप्शन आहे सोवेल टाईप. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता डायग्राम मध्ये दाखवलेला अँगल प्लेट कोणत्या प्रकारचा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए प्लेन टाईप. हे जर आपण जसा आपण वर्कशॉपमध्ये वापरतो तर हेच याच नॉर्मल टाईपचा अँगल प्लेटच वापर केला जाते, त्याला म्हटलं जातं टेक्निकलमध्ये प्लेन टाईप अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल प्लेट शो. तर डायग्राम मध्ये आपल्याला एक अँगल प्लेटचा डायग्राम दाखवलेला आहे. तर या अँगल प्लेटचं नाव काय आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेन अँगल प्लेट, दुसरा ऑप्शन आहे स्लॉटेड अँगल प्लेट, तिसरा ऑप्शन आहे बॉक्स अँगल प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे सोवेल टाईप अँगल प्लेट. तर आपण याच्या आधी बघितलेला होता का जे प्लेन टाईप आहे आणि त्याच्यासारखा सेम प्लेन टाईपच दाखवलेला आहे, पण प्लेन टाईप मध्ये एकदम पूर्ण प्लेन होता, याच्यामध्ये ह्या मधात स्लॉट दाखवलेला आहे. याच्यापासून आपल्याला ओळखायची असते का हा अँगल प्लेट कोणत्या टाईपचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्लॉटेड अँगल प्लेट. याच्यामध्ये आपण बघू शकता यू टाईपचे स्लॉट कटलेला आहे म्हणून याला नाव दिलेलं आहे स्लॉटेड अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल प्लेट शो. स्क्रीनवर आपल्याला एक अँगल प्लेटचा डायग्राम दाखवलेला आहे. तर या अँगल प्लेटचं नाव काय आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेन टाईप, दुसरा बॉक्स टाईप, तिसरा स्लॉटेड टाईप आणि चौथा ऑप्शन आहे सुवेल टाईप. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता डायग्राम मध्ये दाखवलेला अँगल प्लेटचा प्रकार कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सुवेल टाईप अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. एक्स ने दर्शवलेला भाग कोणता आहे. आता डायग्राम मध्ये बघू शकता हे जे फेस प्लेट आहे, फेस प्लेटवर जॉब बांधलेला आहे. इथं लाईव्ह रिव्हॉल्विंग सेंटरच्या सहाय्याने सपोर्ट दिलेला आहे, पण या एक्सच्या सहाय्याने ज्या पार्टला दर्शवलेलं आहे या पार्टचं नाव काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे काउंटर वेट, दुसरा फेस प्लेट, तिसरा वर्क पीस आणि चौथा ऑप्शन आहे अँगल प्लेट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं डायग्राम मध्ये जे एक्सच्या स्वरूपात जे पार्ट दाखवलेला आहे त्या पार्टचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द डिव्हाइस मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे. याच्यावर जे एक्सच्या स्वरूपात जे पार्टला मार्क केलेला आहे तर या पार्टचं नाव काय आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॅट हेड, दुसरा रोलर स्टडी, तिसरा फिक्स स्टडी आणि चौथा ऑप्शन आहे फॉलोअर स्टडी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता एकच्या स्वरूपाने ज्या पार्टला दाखवलेला आहे त्या पार्टचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कॅट हेड. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेथ ॲसेसरी इज यूज टू क्लॅम्प द पिक्चर. पिक्चर क्लॅम्प करण्यासाठी कोणते लेथ ॲसेसरीज वापरले जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे त्रिजा चक, दुसरा ऑप्शन आहे फोरजा चक, तिसरा ऑप्शन आहे फेस प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे कॉलेट चक. तर प्रश्नामध्ये काय विचारलं होतं पिक्चर क्लॅम्प करण्यासाठी कोणते लेथ ॲसेसरीज वापरले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फेस प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पार्ट मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे. फेस प्लेट आहे, त्याच्यावर जॉब बांधलेला आहे, पण त्याच्यासोबत जे एक्स्ट्रा जे पार्ट दाखवलेला आहे एकच्या स्वरूपाने या पार्टचं नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अँगल प्लेट, दुसरा आहे फेस प्लेट, तिसरा काउंटर वेट आणि चौथा ऑप्शन आहे वर्क पीस. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता एकच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी काउंटर वेट. हे जे आपण पाहू शकतो म्हणजे हे जे पाहू शकता एका बाजूला जॉब म्हणजे जे फेस प्लेट आहे, फेस प्लेटच्या एका बाजूला जॉब बांधलेला आहे, होल्ड केलेला आहे अनियमित आकारचा जॉब. तर वजन एका बाजूला नाही झाला पाहिजे म्हणून दुसऱ्या बाजूला पण सेम वजनाचा काउंटर वेट लावला जाते, म्हणजे बॅलन्स बरोबर असला पाहिजे जॉबला म्हणजे जेव्हा आपण मशीन चालू करतो तर फिरत असताना हे प्रॉपरली फिरला पाहिजे म्हणूनच दोन्ही बाजूला सारखा वेट लावणं गरजेचं असते. नेक्स्ट क्वेश्चन, which lathe part is used to mount the dial indicator for truing the bore. बोर सरळ करण्यासाठी डायल इंडिकेटर कोणत्या लेथ भागावर बसवतात. म्हणजे जसं आपल्याला एखादी जॉबचा बोर ट्रू करायचा आहे आणि डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने आपल्याला करायचं आहे, पण डायल टेस्ट इंडिकेटरच्या सहाय्याने ट्रू करत असताना बोरला डायल टेस्ट इंडिकेटरला कुठं माउंट करायचा लेथ मशीनच्या कोणत्या पार्टवर हेच विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेलेस्टॉक, दुसरा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड,
तिसरा ऑप्शन आहे टूल पोस्ट आणि चौथा ऑप्शन आहे लेथ वेट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, बोर्डला ट्रू करण्यासाठी डायल इंडिकेटर कोणता लेथ भागावर बसवतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टूल पोस्ट. तर आजचा जो क्लास होता टर्नर सेकंड इयर थेरी MCQ इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मधला 3rd क्लास होता. यात आपण टोटल 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. याचं जर PDF ची गरज असल्यास आपल्याला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देणार आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. जर कोणताही डाऊट असला तर कमेंट करू शकता आणि सबस्क्राईब नक्की करा. जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.